महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भातील गडचिरोली। एक काळ असा होता जेव्हा या जिल्ह्याची ओळख फक्त नक्षलग्रस्त भाग म्हणून केली जायची। दाट जंगल, दुर्गम गावं, विकासापासून वंचित राहिलेली आदिवासी वस्ती आणि बंदुकीच्या सावटाखाली जगणारे सामान्य नागरिक, हीच गडचिरोलीची प्रतिमा होती। महाराष्ट्रातील नक्षलवादाचा इतिहास हा अनेक दशकांपासून सामाजिक असंतोष, दुर्लक्षित विकास आणि प्रशासनावरील अविश्वासाशी जोडलेला राहिला। गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांनी खोलवर पाय रोवले होते। पण आता परिस्थिती वेगाने बदलत आहे। गडचिरोली बदलत आहे आणि हा बदल केवळ सुरक्षेचा नाही तर विकासाच्या नव्या युगाचा आहे। मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोलीत पायाभूत सुविधांच्या विकासाला अभूतपूर्व गती मिळत आहे। रस्ते, रेल्वे आणि उद्योग प्रकल्पांनंतर आता जिल्ह्याला हवाई संपर्काचे नवे दालन खुलं होणार आहे। याच गडचिरोलीची विकास गाथा नेमकी काय, जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, महाएमटीबी मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील। राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने नक्षलवादाच्या विरोधात सुरक्षा आणि विकास हे दुहेरी धोरण स्वीकारले। एका बाजूला कठोर कारवाई तर दुसऱ्या बाजूला आत्मसमर्पण, पुनर्वसन, शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला। C60 कमांडो दलाने आपल्या शौर्याने नक्षलवाद्यांविरोधात निर्णायक लढा दिला। ड्रोन, आधुनिक तंत्रज्ञान आणि स्थानिक युवकांच्या सहभागामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत झाली। अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला। आज परिस्थिती अशी आहे की मागील काही वर्षांमध्ये गडचिरोलीतील एकही युवक नव्याने नक्षलवादी संघटनांमध्ये सहभागी झालेला नाही। उलट अनेकांनी बंदूक सोडून विकासाचा मार्ग स्वीकारला आहे। या परिवर्तनात स्थानिक नागरिकांचाही मोठा वाटा आहे। भामरागडमधील नेलगुंडा गावात ग्रामस्थांनी स्वतः नक्षलवाद्यांना गावबंदी केली। ज्या भागात एकेकाळी नक्षलवादी प्रशिक्षण शिबिरं चालायची त्याच ठिकाणी विक्रमी वेळेत म्हणजे अवघ्या 24 तासांमध्ये नवीन पोलीस स्टेशन उभारण्यात आलंय। गडचिरोली पोलिसांचं हे काम केवळ सुरक्षा मोहीम नव्हे तर लोकांचा विश्वास जिंकण्याची प्रक्रिया होती। आज दुर्गम भागात पोलीस मदत केंद्रे, रस्ते, एसटीची बस सेवा आणि संवाद व्यवस्था निर्माण होते आहे। पूर्वी जिथे एसटी बस जाणं अशक्य मानलं जायचं तिथे आता 77 वर्षांनंतर पहिल्यांदाच बस सेवा सुरू झाली आहे। गर्देवाडा ते वांगेतुरी पर्यंतचा प्रवास आता भीतीचा नाही तर विकासाचा मार्ग बनला आहे। गडचिरोलीचा बदल केवळ सुरक्षेपुरता मर्यादित नाही। आज हा जिल्हा औद्योगिक विकासाचं नवं केंद्र म्हणून पुढे येत आहे। खनिज संपन्न गडचिरोली आता स्टील हब म्हणून ओळख निर्माण करते आहे। लोखंड आणि पोलाद उद्योगांचे मोठे प्रकल्प येथे उभे राहत आहेत। हजारो कोटींची गुंतवणूक जिल्ह्यात येत असून आता स्थानिक युवकांच्या हाताला रोजगार देखील मिळत आहे। लॉयड मेटल्स सारख्या प्रकल्पांमुळे गडचिरोलीच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाली आहे। पुढील काही वर्षात जिल्ह्यात 25,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आणि हजारो रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे। यासोबतच रस्ते, पूल आणि दळणवळणाच्या सुविधांमध्येही मोठी सुधारणा झाली आहे। 500 किलोमीटरहून अधिक नवीन रस्ते बांधण्यात आले आहेत। समृद्धी महामार्गामुळे गडचिरोली आता थेट मुंबईशी जोडली जात आहे। आणि आता गडचिरोलीच्या विकासाला आणखी वेग देणारा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। राज्य सरकारने गडचिरोली ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्पासाठी 104 कोटी रुपयांहून अधिक खर्चाला मंजुरी दिली आहे। या निर्णयामुळे जिल्ह्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होण्यासोबतच औद्योगिक गुंतवणूक, पर्यटन, व्यापार आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे। या प्रकल्पाचे आणखी एक महत्त्व म्हणजे नक्षलवादाविरोधातील लढ्याला मिळणारी नवी ताकद। छत्तीसगड आणि तेलंगणाला लागून असलेल्या संवेदनशील भागात जलद संपर्क, आपत्कालीन सेवा आणि सुरक्षा व्यवस्थेला यामुळे मोठा फायदा होणार आहे। गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने हा निर्णय एक मैलाचा दगड मानला जात आहे।
नक्षलग्रस्त भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हा प्रकल्प निर्णायक ठरणार असल्याचं मानलं जात आहे. गडचिरोलीला देशाच्या विकासाच्या नकाशावर नवी ओळख या प्रकल्पामुळे आता मिळणार आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही गडचिरोलीमध्ये मोठे बदल घडत आहेत. आश्रमशाळा, ई लर्निंग, कौशल्य विकास केंद्र आणि मोबाईल हेल्थ व्हॅन्समुळे दुर्गम भागातील नागरिकांना चांगल्या सुविधा देखील मिळू लागल्या आहेत. जिथे कधी बंदुकीचा आवाज घुमायचा, तिथे आता उद्योग, शिक्षण आणि विकासाची भाषा बोलली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे गडचिरोली जिल्हा आता महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा नाही, तर विकासाच्या नव्या युगाची सुरुवात करणारा पहिला जिल्हा बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असल्यास अधिकाधिक नागरिकांपर्यंत नक्की शेअर करा. तुर्तास धन्यवाद.